स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. वर्षाच्या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारची मी 5 तारखेबद्दल सांगत आहे. हा रविवार म्हणजे सूर्याचा. सूर्यदेवता जो सगळ्यात ग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि त्याच्याने आपल्याला हे जग दिसतं. तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला फक्त 2 देव दिसतात, एक सूर्यदेव आणि एक चंद्रदेव. आपण त्यांना रोज बघतो, त्यांची प्रार्थना करतो, त्यांचं दर्शन घेतो आणि उद्या आपल्याला त्याच सूर्यदेवताची नमस्कार करायचा आहे. सूर्य ज्याच्यावर प्रसन्न आहे तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे असं मानले जातं. सूर्याचा नंबर 1 आहे. 1, 10 असलेले जे व्यक्ती असतात, ज्यांची मूल्यांक 1 येते, असे व्यक्ती सूर्याचे खास असतात. त्याच्यावर सूर्यदेवांची खूप कृपा असते आणि त्यासाठी आपल्यावर आपली सूर्यदेवाची कृपा होण्यासाठी उद्या सकाळी मात्र लवकर उठायचं आहे. कारण सूर्याला सकाळी उदय झाल्यानंतरच आपल्याला जल द्यायचं आहे. पण जल देताना त्याची एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये एक तांब्याचा लोटा घ्यायचा, त्याच्यात जल म्हणजे पाणी घ्यायचं, त्यात गुळाचा खडा घालायचा आणि त्याच्यात एक लाल जास्वंदाचं फूल किंवा कुंकुम घाला आणि तुम्ही सूर्याला बघून, त्याच्या किरणाला बघून ते पाणी जल तुम्ही अर्पण करा. आणि पहा, अर्पण करताना ते जल किंवा पाणी तुमच्या पायावर पडू नये, त्याच्यासाठी काहीतरी खाली कुंडी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जल देत आहे तिथे एखादं झाड असावं, म्हणजे ते झाड पाणी त्या झाडाला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही सूर्याला जल दिलं तर तुम्हाला सूर्य बळवंत होतो. आणि मी सांगते म्हणून फक्त रविवारी नका देऊ, हां, रोज द्या. रोज दिल्याने देवाची कृपा तुमच्यावर कायम राहते. आणि उद्या 5 तारीख आहे. 5 हा मूल्यांक फार महत्त्वाचा आहे. ज्यांना धनसंपत्तीचा आनंद मिळवायचा असतो त्या लोकांना 5 तारीख महत्त्वाची. 5 तारखेला रंग आहे हिरवा आणि 5 तारीख किंवा 5 नंबर मूल्यांक 5 जे असतील त्यांनी हिरव्या पेनाने लिहा, हिरवं वस्त्र वापरा. आपल्याकडे 5 हिरव्या इलायची आपल्या पॉकेटमध्ये ठेवा. अशा लोकांना कधीही धनाची कमी राहत नाही. गणपतीला हिरवा दुर्वा द्या, गाईला हिरवा घास द्या. अशा पद्धतीने तुम्ही रविवार साजरा करू शकतात. रविवारी जास्त काही तुम्हाला करायचं नसतं, कारण तो आरामाचा दिवस आहे. फक्त सकाळी उठा, सूर्याला जल द्या आणि आनंदाने रविवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.